तणाव, स्ट्रेस तुमचं वजन वाढवू शकतो. कॉर्टिसोल वाढण्याची 10 लक्षणं जी कधीही दुर्लक्षित करू नये. सध्या कदाचित तुमच्या पोटाभोवती, विशेषतः अंतर्गत अवयवांभोवती धोकादायक विसरल फॅट साठत असेल आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल. यामागचं कारण चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, खूप जास्त किंवा खूप कमी कार्डिओ करणं नसू शकतं. यामागे एकच हॉर्मोन असतो जो दिवसाचे 24 तास शांतपणे तुमच्या शरीरावर परिणाम करत असतो. तो हॉर्मोन आहे कॉर्टिसॉल. तो तुमच्या शरीरात चरबी कुठे साठवली जाईल हे बदलतो, स्नायूंची झीज करतो, झोप बिघडवतो आणि शरीराच्या वृद्धत्वाची प्रक्रिया अधिक वेगाने घडवतो. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. मी एक डॉक्टर, रिसर्चर म्हणून अनेक वर्ष या विषयाचा अभ्यास केला आहे. आज मी तुम्हाला कॉर्टिसोल वाढवण्याची 10 महत्त्वाची लक्षणं सांगणार आहे, जी अनेक लोक पूर्णपणे दुर्लक्षित करतात. आणि शेवटी मी तुम्हाला हेही सांगणार आहे की कॉर्टिसोलची पातळी नैसर्गिकरित्या कशी कमी करता येते. सो लेट्स जम्प इन. कॉर्टिसोल म्हणजे काय? कॉर्टिसोल आपल्या शरीराचा प्रमुख स्ट्रेस हॉर्मोन आहे, जो ॲड्रिनल ग्लँड्समध्ये तयार होतो. या 2 लहानशा ग्रंथी किडनीच्या डोक्यावर असतात. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचा धोका किंवा संकट अनुभवतो, मग एखादा वाघ मागे लागला असो किंवा तुमच्या कामाचं प्रेशर असो, वर्क डेडलाईन असो, तुमचा मेंदू लगेचच कॉर्टिसोल रिलीज करण्याचे संदेश पाठवतो. थोड्या प्रमाणात कॉर्टिसोल आवश्यक असतं. इट्स लाईफ सेव्हिंग. क्विक एनर्जीसाठी, ब्लड शुगर रिलीज करण्यात, फोकस वाढवण्यासाठी आणि मसल्सला ॲक्शन्स करता तयार करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत शरीराला ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी. पण इथे एक प्रॉब्लेम आहे. आपलं शरीर लाईफ थ्रेटनिंग एनर्जी, सर्वायवल मोड आणि सिटिंग इन ट्रॅजिक म्हणजेच क्रॉनिक स्ट्रेस, कामाचा तणाव, नातेसंबंधात येणारे प्रॉब्लेम्स, फायनान्शियल वरीज, खराब झोप, या 2 महत्त्वाच्या गोष्टींमधला फरक समजू शकत नाही आणि त्यामुळे कॉर्टिसोल सतत वाढलेलं असतं. कॉन्स्टंट हाय लेवल्स ऑफ कॉर्टिसोल फॉर वीक्स, मंथ्स ऑर इयर्स. यामुळे शरीरावर अनेक प्रकारचे नकारात्मक परिणाम होऊ लागतात. आता एक मेडिकल कंडिशन, एक आजार ज्याला कुशिंग सिंड्रोम म्हणतात, यामध्ये कॉर्टिसोल लेवल पॅथोलॉजिकली हाय म्हणजेच वाढलेले असतात. ट्यूमर्स, लॉंग टर्म स्टिरॉइड्स घेतल्याने हे होऊ शकतात. पण प्रत्येक वेळी कुशिंग सिंड्रोम झाल्यावरच कॉर्टिसोल वाढतं असं नाही. क्रॉनिक स्ट्रेसमुळे वाढलेलं कॉर्टिसोल सुद्धा नुकसानदायक असू शकतं, ज्याला रिसर्चर्स फंक्शनल हायपर कॉर्टिसोलिझम म्हणतात. दीर्घकाळ वाढलेल्या कॉर्टिसोल लेवल्स मेटाबॉलिझम बिघडवू शकतात, ज्यामुळे पोटाभोवती चरबी साठून राहते, स्नायू वीक होतात आणि कालांतराने संपूर्ण आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला आता याचं फाउंडेशन समजले. त्यामुळे आता आपण ती 10 लक्षणं बघूया जी दुर्लक्षित करणं योग्य नाही. नंबर 1, पोटावरची हट्टी चरबी, स्टबन बेली फॅट, मुख्यतः विसरल फॅट. हा नंबर 1 रेड फ्लॅग आहे. जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल, आहार सांभाळत असाल, रेग्युलर कार्डिओ सुद्धा करत असाल, तरीही पोटावरची चरबी काही केल्या कमी होत नसेल, तर यामागे कॉर्टिसोलच्या वाढलेल्या लेवल्स कारणीभूत असू शकतात. यामागचं शास्त्रीय कारण, विसरल फॅट जे पोटातल्या अवयवांभोवती साठलेलं फॅट असतं, त्यामध्ये कॉर्टिसोल रिसेप्टर्सचं प्रमाण सर्वात जास्त असतं सबक्युटेनियस फॅट्सच्या तुलनेत. सबक्युटेनियस फॅट म्हणजे जे तुम्ही चिमटीत पकडू शकता ते. विसरल फॅट मुख्यतः विसरल ॲडिपोज टिश्यूजमध्ये सर्वात जास्त प्रमाणात ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर्स असतात. त्यामुळे कॉर्टिसोल शरीराला त्या भागात जास्तीत जास्त चरबी साठवण्यास प्रवृत्त करतं. एका लँडमार्क स्टडीमध्ये असं लक्षात आलंय, स्ट्रेस अँड बॉडी शेप. स्ट्रेसमुळे वाढलेल्या कॉर्टिसोल लेवल्स आर कन्सिस्टंटली ग्रेटर अमंग वुमेन विथ सेंट्रल फॅट. आणि हा रिसर्च सायकोसोमॅटिक मेडिसिनमध्ये पब्लिश झालाय. म्हणजेच ज्या महिलांचा कमरेचा घेर हा त्यांच्या हिप्सच्या मेजरमेंटपेक्षा जास्त असतो,
हायर वेस्ट टू हिप रेशो, त्यांच्यामध्ये कॉर्टिसोल सिक्रिशन हे सिग्निफिकंटली जास्त होतं जर स्ट्रेस वाढलेला असेल तर. आणि ही विशियस सायकल अशी सुरू राहते. तुमचा स्ट्रेस वाढला की कॉर्टिसोल लगेचच विसरल फॅट साठवतं आणि विसरल फॅट्स इन्फ्लमेटरी सायटोकाइन्स रिलीज करतात, ज्यामुळे पुढे स्ट्रेस रिस्पॉन्स अजून वाढतो. पण हे चित्र नेमकं दिसतं कसं? तुमचं शरीर सगळीकडून बारीक असतं, तुमचे हातपाय अजिबात जाड नसतात, पण तुमचं पोट, मिड सेक्शन वूम बल्ज, दॅट्स कॉर्टिसोल बेली फॅट. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला सुद्धा असा हट्टी पोटावरच्या चरबीचा त्रास आहे का, जो अजिबातच कमी होत नाही काहीही केलं तरी? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्ही किती वर्षांपासून या त्रासाला सामोरे जात आहात. वर्ष, 5 वर्ष की 10 वर्ष? कारण यामुळे इतर स्त्रियांना सुद्धा कळेल की हा प्रॉब्लेम त्यांच्या एकट्याचा नाहीये आणि मी तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करेन. वी विल परमनंटली डिलीट दिस बेली फॅट. नंबर 2, स्नायू कमी होणं, मसल लॉस अँड वीकनेस. वाढलेलं कॉर्टिसोल फक्त फॅट वाढवत नाही तर तुमचे स्नायू सुद्धा कमी करतं. कारण कॉर्टिसोल कॅटॅबॉलिक आहे, म्हणजेच ते तुमच्या टिश्यूजचं विघटन करून ते तोडून त्यातून ऊर्जा निर्माण करतं. जेव्हा शरीरात जास्त कॉर्टिसोल असतं तेव्हा प्रोटीन ब्रेकडाऊन 5 ते 20% वाढतं. कारण जेव्हा कॉर्टिसोलची पातळी वाढते तेव्हा शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायूंमधल्या प्रथिनांचं विघटन करू लागतं. यामुळे हळूहळू स्नायूंची ताकद कमी होते. तुम्हाला पूर्वी सहज उचलता येणाऱ्या वस्तू जड वाटू लागतात. व्यवस्थित प्रोटीन खाऊन सुद्धा हात पाय बारीकच राहतात. व्यायाम केल्यानंतरही स्नायू वाढत नाहीत. शरीर सैल आणि अशक्त वाटू लागतं. हे नेमकं कसं घडतं ते समजून घेऊ. कॉर्टिसोल तुमच्या स्नायूंमधील प्रथिनं म्हणजेच प्रोटीन तोडण्याची प्रक्रिया सुरू करतं. त्यामुळे स्नायूंमधून अमिनो ॲसिड्स बाहेर पडून रक्तामध्ये येतात. यानंतर तुमचं शरीर या अमिनो ॲसिड्सचा वापर ग्लुकोज म्हणजेच ऊर्जा तयार करण्यासाठी करतं. कारण कॉर्टिसोलला असं वाटत असतं की तुमचं शरीर एखाद्या धोक्याच्या किंवा तणावाच्या परिस्थितीत आहे आणि त्याला तत्काळ ऊर्जेची गरज आहे. याशिवाय कॉर्टिसोलमुळे होणारी स्नायूंची झीज, मसल ॲट्रॉफी, विशेषतः फास्ट टाईप 2 मसल फायबर्सवर जास्त परिणाम करते. हेच स्नायू तुम्हाला ताकद, स्ट्रेंथ आणि पॉवर देतात. नंबर 3, सतत थकवा, कॉन्स्टंट फटीग. हे थोडं विरोधाभासी वाटेल कारण कॉर्टिसोल आपल्याला जागं ठेवतो. तुम्ही दिवसभर थकलेले असून सुद्धा रात्री झोप लागत नाही का? कारण कॉर्टिसोल एका नॅचरल रिदमवर काम करणारा हॉर्मोन आहे. याचं प्रमाण सकाळी जास्त वाढतं, ज्यामुळे आपण झोपेतून उठतो आणि रात्री हा इतका कमी होतो की मध्यरात्रीपर्यंत तर नियरली 0 लेवल गेलेला असतो. पण हा नॅचरल कर्व क्रॉनिक स्ट्रेसमुळे पूर्ण फ्लॅट होतो. खराब झोप आणि खराब कॉर्टिसोल रिदममुळे या चक्रात आपलं शरीर अडकून राहतं. रात्री वाढलेलं कॉर्टिसोल आपल्याला झोपू देत नाही आणि कमी झोप दुसऱ्या दिवशी कॉर्टिसोल लेवल वाढवते. कारण जेव्हा तुम्ही शांत झोपेत असता तेव्हा शरीर कॉर्टिसोल पूर्णपणे क्लिअर आउट करतं. म्हणूनच कॉर्टिसोल वाढलेलं असणारे पेशंट्स कायम झोपेची तक्रार करतात. रात्री शांत झोपू शकत नाहीत. रात्रीसारखी झोपमोड होते, जाग येते, सकाळी फ्रेश वाटत नाही, दिवसभर थकवा जाणवतो, दुपारी ऊर्जा पूर्णपणे कमी झाल्यासारखी वाटते. पण रात्री मात्र 10ला झोपायचा प्रयत्न केला तरी 2, 3, 4 वाजेपर्यंत झोप येत नाही. फ्रस्ट्रेशन वाढतं. कॉर्टिसोलच्या बिघडलेल्या नैसर्गिक चक्रामुळे अनेकांना अशा तक्रारी अनुभवायला मिळतात. झोपेचा दर्जा सतत खराब राहतो. नंबर 4, गोड खाण्याची तीव्र इच्छा, इन्क्रीज्ड शुगर क्रेविंग्स अँड इन्क्रीज्ड डिझायर टू जंक फूड. तुम्ही नोटीस केलंय का, स्ट्रेसमुळे तुम्हाला आईस्क्रीम, पिझ्झाज, बर्गर्स खायची तीव्र इच्छा होते? असं होतं कारण कॉर्टिसोल तुमचं ॲपिटाईट हायजॅक करतं. कॉर्टिसोल शरीरात साखरेचं प्रमाण तर वाढवतंच, पण सोबतच इन्सुलिन ब्लॉक पण करतं, ज्यामुळे ती शरीरात साठलेली साखर व्यवस्थित वापरली जातच नाही आणि मेंदू शरीराला सांगतो मला काम करण्यासाठी अजून साखर लागेल,
त्यामुळे आपण हाय कार्ब, हाय फॅट आणि हाय शुगर फूड खातो, ज्याला शास्त्रज्ञ कम्फर्ट फूड्स म्हणतात. कारण हे पदार्थ खाल्ल्यामुळे तात्पुरती कॉर्टिसोल लेवल कमी होते, म्हणून लोकांना हे पदार्थ खाल्ल्यामुळे कम्फर्ट फील होतो. हे पदार्थ मेंदूमध्ये डोपामिन आणि सिरोटोनिनचं प्रमाण वाढवून शरीराला रिवॉर्ड लूपमध्ये अडकवतात. तुम्ही स्ट्रेसमध्ये जाता, काहीही विचार न करता जंक फूड खाता, मग तुम्हाला काही वेळासाठी छान वाटायला लागतं, परत कॉर्टिसोल स्पाइक येतो आणि हे चक्र रिपीट होतं. महिने असे निघून जातात आणि वजन 5 ते 10 किलोने वाढलेलं असतं. नंबर 5, उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर. कॉर्टिसोलचा परिणाम फक्त शरीरातील चरबी किंवा स्नायूंवरच होत नाही, तर तो तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांवरही होतो. कॉर्टिसोल लेवल वाढल्यावर रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, कन्स्ट्रिक्ट होतात आणि शरीरात सोडियम आणि पाणी धरून ठेवण्याचं प्रमाण वाढतं. या दोन्ही गोष्टींमुळे रक्तदाब वाढू शकतो. संशोधनात असं दिसून आलंय की ज्या व्यक्तींमध्ये कॉर्टिसोल वाढलेलं असतं त्यांच्यात सिस्टोलिक आणि डायस्टोलिक म्हणजेच खालचा आणि वरचा दोन्हीही रक्तदाब वाढतात. कुशिंग सिंड्रोम या आजारामध्ये कॉर्टिसोलची पातळी असामान्यरित्या खूप जास्त असते. अशा सुमारे 80% रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब आढळतो. हे कॉर्टिसोलच्या हृदय व रक्तवाहिन्यांवरील परिणामामुळेच घडतं. अगदी कॉर्टिसोल लेवल कुशिंग सिंड्रोम इतकी वाढली नसली, थोडी वाढली असली तरी हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. कॉर्टिसोलमुळे असलेलं विसरल फॅट सुद्धा उच्च रक्तदाबाचा धोका वाढवू शकतं. हे प्रत्यक्षात कसं दिसतं? तुमचं वजन, आहार, नियमित व्यायाम सगळं सुरळीत असूनही रक्तदाब मात्र वाढलेला असतो. विशेषतः सतत तणावाखाली काम करणाऱ्या किंवा उच्च ताणतणावाचा व्यवसाय असलेल्या व्यक्तींमध्ये हे अधिक प्रमाणात दिसून येतं. नंबर 6, वारंवार आजारी पडणे, फ्रिक्वेंट इलनेस अँड इन्फेक्शन्स. तुम्ही सतत आजारी पडत असाल, ऑफिसमध्ये कुणाला सर्दी झाली की लगेच तुम्हालाही होत असेल, किंवा मुलं घरी आजारी पडली की तुम्ही सुद्धा लगेचच आजारी पडत असाल, तर त्यामागे वाढलेलं कॉर्टिसोल हे एक कारण असू शकतं. कॉर्टिसोल लेवल जास्त काळासाठी वाढलेली राहिली तर रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. अल्प काळासाठी वाढलेलं कॉर्टिसोल काही रोगप्रतिकारक क्रियांना मदत करू शकतं, पण दीर्घकाळ वाढलेलं कॉर्टिसोल शरीरावर उलट परिणाम दाखवतं. कॉर्टिसोल संसर्गाशी लढणाऱ्या महत्त्वाच्या रोगप्रतिकारक इम्युन सिग्नलिंग मॉलिक्युल्सचं प्रमाण कमी करतं. त्याचबरोबर दीर्घकाळ वाढलेल्या कॉर्टिसोलमुळे शरीरात क्रॉनिक लो ग्रेड इन्फ्लमेशन होतं आणि त्यामुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता देखील कमी होते. हे प्रत्यक्षात कसं दिसतं? तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त वेळा आजारी पडू लागता, सर्दी किंवा इतर इन्फेक्शन्स लवकर बरे होत नाहीत आणि शरीरावरील छोट्या छोट्या जखमा किंवा काळे निळे रक्त साखळलेले डाग भरून यायलाही खूप वेळ लागतो. नंबर 7, त्वचेच्या समस्या, स्किन प्रॉब्लेम्स. तुमची त्वचा ही तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सच्या स्थितीचं प्रतिबिंब असते. कॉर्टिसोलची पातळी वाढली की त्वचेत तेलाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे त्वचेची छिद्र म्हणजेच पोर्स बंद होऊन विशेषतः हनुवटी आणि गालांवर मुरूम, पिंपल्स येऊ लागतात. याशिवाय कॉर्टिसोल कोलेजन आणि इलास्टिन या त्वचेला घट्ट, मजबूत आणि लवचिक करणाऱ्या प्रथिनांचं प्रमाणही कमी करतं. त्यामुळे त्वचा पातळ आणि नाजूक होते व अगदी छोटासा धक्का लागला तरी सहज काळे निळे डाग पडतात. असं होतं कारण कॉर्टिसोल शरीरात नवीन कोलॅजन तयार होण्याची प्रक्रिया कमी करतं आणि आधीच असलेलं कोलॅजन वेगाने तुटू लागतं. काही लोकांमध्ये वजन झपाट्याने वाढल्यामुळे आणि त्वचा कमकुवत झाल्यामुळे पोटावर, हातांवर किंवा मांड्यांवर जांभळट स्ट्रेच मार्क्स देखील दिसू शकतात. ॲडल्ट ॲक्ने म्हणजे वय वाढतं पण पिंपल्स कमी होत नाहीत. हलक्या स्पर्शानेही काळे निळे डाग पडतात आणि त्वचा वयापेक्षा जास्त वृद्ध दिसू लागते. नंबर 8, मनस्थितीतील बदल, मूड चेंजेस. कॉर्टिसोलचा परिणाम मेंदूवरही होतो. दीर्घकाळ वाढलेलं कॉर्टिसोल मेंदूच्या हायपोकॅम्पस आणि अमेग्डेला या भागांवर परिणाम दाखवतो. हे भाग स्मरणशक्ती, भावना आणि तणाव नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे असतात. संशोधनानुसार कुशिंग सिंड्रोम असलेल्या आणि कॉर्टिसोल लेवल जास्त असलेल्या 70% जास्त
रुग्णांमध्ये चिंता, चिडचिड आणि नैराश्य ही लक्षणं आढळतात. काही गंभीर रुग्णांमध्ये पूर्वी कोणताही मानसिक आजार नसतानाही मानसिक अस्थिरतेचे तीव्र झटके, सायकॉटिक एपिसोड्स येऊ शकतात. हे प्रत्यक्षात कसं दिसतं? अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर जोडीदारावर चिडणं, मुलांवर पटकन रागवणं, कोणतंही ठोस कारण नसताना सतत चिंता वाटणं किंवा कोणत्याही भावना जाणवत नाही असं सुन्न वाटतं. नंबर 9, अनियमित मासिक पाळी, इरेग्युलर ऑर ॲब्सेंट पिरियड्स. महिलांसाठी जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल किंवा काही महिन्यांपासून आली नसेल तर त्यामागे वाढलेलं कॉर्टिसोल हे एक कारण असू शकतं. कॉर्टिसोलची पातळी वाढली की प्रजननाशी संबंधित हॉर्मोन्सचं संतुलन बिघडू शकतं, कारण तणावाच्या काळात शरीर प्रजननापेक्षा स्वतःचं संरक्षण करण्याला अधिक प्राधान्य देतं. यामुळे पाळी उशिरा येणं, काही महिने चुकणं किंवा पूर्णपणे बंद होणं किंवा PMSची लक्षणं वाढलेली असणं अशा समस्या दिसतात. क्रॉनिक स्ट्रेसमुळे वाढलेलं कॉर्टिसोल ओव्ह्युलेशन आणि मासिक पाळीचं चक्र बिघडवू शकतं. पाळी उशिरा येते, महिनोन्महिने चुकते किंवा पूर्णपणे बंद होते आणि तुम्ही गर्भवतीही नसता. माझ्या एका पेशंटचं उदाहरण सांगते. ती होमिओपॅथिक उपचारांबाबत खूप नियमित आणि प्रामाणिक होती. मी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी, आहार, व्यायाम, प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे पाळत होती. एका भेटीत मी तिला विचारलं, घरी सगळं ठीक आहे ना? तेव्हा तिने सांगितलं की तिचे पतीसोबत सतत वाद होत होते आणि ती खूपच तणावात होती. त्यानंतर आम्ही तिच्या तणावावर काम करायला सुरुवात केली आणि मी पुढे सांगणारच आहे त्या काही गोष्टी तिच्या दिनचर्येत समाविष्ट केल्या. काही काळातच तिची मासिक पाळी पुन्हा नियमित झाली आणि तिचं वजनही कमी झालं. नंबर 10, टाईप 2 डायबिटीस आणि वाढलेली रक्तातली साखर, हाय ब्लड शुगर. दीर्घकाळ तणावात राहिल्यामुळे शरीरात कॉर्टिसोलची पातळी वाढते. त्याचा सर्वात महत्त्वाचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे शरीराचं मेटाबॉलिझम, चयापचय बिघडणे. कॉर्टिसोल हॉर्मोन लिव्हर म्हणजेच यकृताला अधिक प्रमाणात ग्लुकोज तयार करण्यास प्रवृत्त करतो आणि शरीरातील पेशींची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी करतो. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. काळाच्या ओघात स्वादुपिंडाला म्हणजेच पॅनक्रियाजला शरीराच्या गरजेनुसार पुरेसं इन्सुलिन तयार करणं कठीण जाऊ लागतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सतत वाढलेली राहू शकते. संशोधनात असं आढळलंय की दीर्घकाळ वाढलेल्या कॉर्टिसोल लेवल्स अनेक लोकांमध्ये ग्लुकोज टॉलरन्स कमी होणं आणि टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढवतो. मग हे ओळखायचं कसं? तुमची उपाशीपोटी रक्तातील साखर, फास्टिंग ब्लड शुगर वाढते, सतत तहान लागते, 2 जेवणांच्या मध्ये तुम्हाला अशक्तपणा जाणवतो किंवा अंग थरथरल्यासारखं वाटतं. जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि ही लक्षणं स्वतःमध्ये दिसत असतील तर एक विनंती आहे, आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी दर आठवड्याला शास्त्रीय पुराव्यांवर आधारित आरोग्यविषयक माहिती घेऊन येत असते, जी तुमचं आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करेल आणि मला वाटत नाही की तुम्ही ही माहिती चुकवावी. आता माझ्या सांगितलेल्या कोणत्याही मुद्द्यावर तुम्ही मनातल्या मनात अरे हे तर माझ्या बाबतीतही होतंय असं म्हणत असाल तर पुढे काय करायचं ते पाहू. पहिली गोष्ट, तपासणी करून घ्या. तुमच्या डॉक्टरांना कॉर्टिसोल चाचणी करण्याबद्दल विचारा. यासाठी 24 तासांची युरिन कॉर्टिसोल टेस्ट, 24 आवर्स युरिनरी कॉर्टिसोल टेस्ट किंवा लाळेची कॉर्टिसोल टेस्ट, सलायवा कॉर्टिसोल टेस्ट करता येते. पण मी पर्सनली डच टेस्ट प्रेफर करते. या चाचणीमध्ये तुम्ही दर काही तासांनी एका ट्यूबमध्ये लाळेचा नमुना देता, त्यामुळे संपूर्ण दिवसाची कॉर्टिसोल लेवल मोजता येते. फक्त रक्ताची तपासणी करू नका, कारण रक्तातील कॉर्टिसोलची तपासणी त्या क्षणाचीच माहिती देते. लक्षात ठेवा, कॉर्टिसोल सकाळी नैसर्गिकरित्याच जास्त असतो आणि दिवस जसा जसा पुढे जातो तसा तो कमी होत जातो. त्यामुळेच दिवसभरात त्याची पातळी कशी बदलते हे पाहणं गरजेचं आहे. म्हणूनच मी DUTCH डच टेस्ट करण्यावर जास्त भर देते. या चाचण्यांमुळे तुमची कॉर्टिसोलची लेवल दीर्घकाळापासून वाढलेली आहे का हे समजू शकतं. दुसरी पायरी,
मूळ कारणावर काम करा. जर तुमच्या वाढलेल्या कॉर्टिसोलचं कारण ताणतणाव, स्ट्रेस असेल आणि त्यामागे ट्यूमर किंवा एखाद्या औषधाचा परिणाम नसेल, तर तुम्हाला त्या तणावावर काम करावंच लागेल. कॉर्टिसोल कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली झोप. दररोज 7 ते 9 तासांची गुणवत्तापूर्वक झोप घेणं खूप आवश्यक आहे. ताण कमी करण्यासाठी श्वसनाचे व्यायाम, ब्रेथवर्क, ध्यान म्हणजेच मेडिटेशन आणि जर्नलिंग, ग्रॅटिट्यूड डायरी यांसारख्या पद्धतींचा वापर करा. तसेच स्टिम्युलंट्स कमी करा, विशेषतः कॅफीन. दुपारी 12-1 नंतर कॉफी घेऊ नका. व्यायामही समजूतदारपणे करा. खूप जास्त ओव्हर ट्रेनिंग केल्याने कॉर्टिसोल लेवल वाढते. त्यामुळे धावण्यापेक्षा जास्त चालण्यावर भर द्या आणि गरज वाटल्यास तुमची व्यायामाची सत्र आठवड्यातून 3 ते 4 वेळापर्यंत मर्यादित करा. बॉडीला रेस्ट द्या. तिसरी पायरी, तुमचा आहार खूप महत्त्वाचा आहे. पुरेसं प्रोटीन घ्या. स्नायूंचं नुकसान टाळण्यासाठी शरीराच्या प्रत्येक किलो वजनामागे 1 ग्रॅम प्रोटीन घेण्याचा प्रयत्न करा. त्यासोबत आहारात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स नक्की समाविष्ट करा. ते शरीरात इन्फ्लमेशन कमी करण्यास मदत करतात. ओमेगा 3 तुम्हाला मासे, जवस बी, अक्रोड यांसारख्या अन्नपदार्थांमधून मिळू शकतं किंवा तुम्ही फार्मसीमधून EPA आणि DHA असलेले ओमेगा 3 सप्लिमेंट्स मागवू शकता. सतत खूप कमी कॅलरीजचा आहार, क्रॉनिक कॅलरी रिस्ट्रिक्शन टाळा, कारण त्यामुळे शरीरात स्ट्रेस वाढतो आणि कॉर्टिसोल लेवल सुद्धा वाढतात. रक्तामधील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमचे काप्स तुम्ही व्यायामानंतर घेण्याचा प्रयत्न करा. चौथी पायरी, गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. जीवनशैलीत बदल करूनही फरक पडत नसेल तर वैद्यकीय उपचारांची गरज असू शकते. जर कुशिंग सिंड्रोम असेल तर एंडोक्रायनोलॉजिस्ट शस्त्रक्रिया किंवा कॉर्टिसोल कमी करणारी औषधं सुचवतात. जर कॉर्टिसोल तणावामुळे वाढला असेल तर कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी CBT ताण आणि कॉर्टिसोल कमी करण्यास मदत करू शकते. काही डॉक्टर अश्वगंधासारख्या सप्लिमेंट सुचवतात. काही संशोधनांमध्ये सुमारे 8 आठवडे नियमित सेवन केल्यानंतर कॉर्टिसोलची पातळी 23 ते 25% कमी झाल्याचं आढळलंय. वैद्यकीय लक्षणांनुसार होमिओपॅथिक उपचार देखील रुग्णांमध्ये उपयुक्त ठरू शकतात. हॉर्मोनल इम्बॅलन्स बद्दलचा माझा अजून एक माहितीपूर्ण व्हिडिओ मी वर लिंक करते. तो सुद्धा तुम्ही मिस करू नका. भेटूया त्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.